नमस्कार. मी अयोध्येला जातो आहे. परत येईपर्यंत घराकडे लक्ष ठेवा, येतो मी, असं म्हणून मित्राला बोलण्याचा कुठलाही अवसर न देता डॉक्टर दरवाजाबाहेर पडले. अयोध्येला जाण्यासाठी ज्यांनी नावं नोंदवली होती त्यातील फक्त 3 जण डॉक्टरांच्या बरोबर निघणार होते. कितीही म्हटलं तरी रामगंध सद्यस्थितीने प्रदूषित झाला होता. घरी आल्यावर त्यांनी भराभरा फोन केले. अयोध्येला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी पुष्पक एक्सप्रेस गाडी कल्याणहून पकडायची होती आणि लखनौला जायचं होतं. प्रवास अनारक्षित गाडीतून करायचा. त्याआधी 1 तास डॉक्टरांच्या घरी सर्वांनी जमावं. बरोबर तिकिटाच्या पुड्या, छोटा धारदार चाकू, इंजेक्शनची सुई आणि खाण्याचे कोरडे पदार्थ आणावे, या सर्वांना सूचना त्यांनी दिल्या. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता डॉक्टरांच्या घरी सर्व जमले. आपण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहोत अशी सांगणारी कुठलीही खूण जवळ बाळगायची नाही, तर स्वतंत्र यात्रेकरू आहोत अशी बतावणी करायची. वेळप्रसंगी तिखट डोळ्यात फेकून तथा इंजेक्शनची सुई बेसावधपणे टोचून गुंगारा कसा द्यायचा, निरनिराळ्या पक्ष्यांच्या आवाजाच्या खुणा शीळ वाजवून एकमेकांना इशारा कसा द्यायचा, या सर्वांची किंवा या प्रकारांची रंगीत तालीम झाली. लखनौला गेल्यावर पुढे कुणाशी संपर्क साधायचा हे सर्व नीट तपासून खात्री करून घेतली गेली. बघता बघता प्रत्यक्ष प्रयाणाची वेळ आली. कसाऱ्याची आणि लखनौची अशी दोन्ही तिकीटं काढली गेली. एक ज्येष्ठ कार्यकर्ता, डॉक्टरांची घरची मंडळी आणि रामगंधाने वेडी झालेली काही ओळखीची मंडळी असे सर्वजण कल्याण स्टेशनवर आले. स्वतंत्र हिंदुस्थानात हिंदू धर्मावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती राष्ट्रपुरुषाला त्यांच्या जन्मभूमीत जाऊन वंदन करण्यासाठी चोरटेपणाने निघाल्या होत्या. आपल्या प्राणप्रिय मातृभूमीच्या मृदुगंधाची एवढी थट्टा संपूर्ण विश्वात कधी झालेली असेल का? कल्याणला 2 पोलीस उपनिरीक्षक, अधीक्षक, 4 महिला पोलीस, 6 पुरुष पोलीस यांच्या कडक नजरेतून डॉक्टर आणि त्यांचे सहकारी केवळ त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे आणि कसाऱ्याची तिकीटे काढल्यामुळे सुटली. परिचित मंडळींच्या मदतीने अनारक्षित डब्यात ते स्थानापन्न झाली. गाडीने कल्याण सोडलं. राकट दगडांच्या सह्याद्रीला पार करूनच गाडी घाटावर आली तेव्हा उन्हाची काहिली जाणवू लागली. संपूर्ण माळरान भगभगीत झालं होतं. बऱ्हाणपूर सोडलं आणि गाडी नेपा नगरच्या जंगलात शिरली. मध्यंतरी रामजन्मभूमी हा विषय टाळून पोटभर गप्पा झाल्या. बरोबर आणलेली शिदोरी खाऊन झाली. सर्वजण थोडेसे सैलावून डुलक्या काढायला लागले. डॉक्टरांनी बाहेर पाहता पाहता डब्यात नजर वळवली. त्यांचे सहकारी भाटे, वय वर्ष 60, नेने, वय वर्ष 50, महानूर, वय 40, बिनघोरपणे घोरत होते. डॉक्टरांच्या मनात आलं की हे भाटे वयाच्या 60व्या वर्षी स्वतःहून अयोध्येला निघाले. त्यांचा एक गुडघा आधीच दुखतोय. पण निघण्याच्या आधी ते डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर, मला 2 मुले, मुलीचं लग्न झालं आहे, मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, आता कौटुंबिक जबाबदारी नाही, माझ्यावरच्या सामाजिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडतोय. राहिला प्रश्न अयोध्येचा. आता आपलं बरं वाईट झालं तरी काय होणार आहे हो? रामासाठी हा देह पडला, कष्ट झाले तरी आपली काही तक्रार नाही, मी आनंदाने तुमच्याबरोबर येतो. उरलेले दोघेही या रामगंधाने वेडे होऊन डॉक्टरांच्या बरोबर निघाले होते. त्यांच्या सांसारिक जबाबदाऱ्या अपूर्णच होत्या. त्यांच्याकडे बघताना डॉक्टरांचं मन भरून आलं. त्यांच्या मनात आलं, कुठलाही स्वार्थ नाही, कुठलीही प्रसिद्धी नाही, पद नाही. जिथे निघालो तिथे पोचण्याची खात्री पण नाही आहे. पोचलो तर परतण्याची शाश्वती देखील नाही आहे. निरपेक्ष बुद्धीने ही मंडळी आपल्याबरोबर निघाली आहे. हे खरं भगवंतांचं अधिष्ठान आहे आणि हेच कुठल्याही चळवळीचं सामर्थ्य आहे. अशा विचारातच गाडी थांबली. डॉक्टरांचे विचारही थांबले. त्यांनी बाहेर पाहिलं. झाशी स्थानक आलेलं होतं. पराक्रमाची मूर्तिमंत ज्योत जिथे अखेरपर्यंत तेवत राहिली ती झाशी. डॉक्टरांना वाटलं खाली उतरावं, त्या पवित्र भूमीला वंदन करावं, चिमूटभर माती घ्यावी, देवघरात पूजनार्थ ठेवावी. आजकाल सर्व स्त्रियांना राखीव जागा ठेवलेल्याच आहेत. लक्ष्मीबाईंच्या वेळी ते काहीही नव्हतं. दत्तक पुत्राला पाठीला घेऊन दोन्ही हातात नंग्या तलवारी घेऊन राणीने युद्ध केलंय. असो, कालाय तस्मै नमः.
अर्थात उतरण्याचं कितीही मनात आलं तरी डॉक्टर उतरू शकले नाहीत. एकतर डब्यात खूप गर्दी होती, पोलीस तपासणी चालू होती. अशा वेळी गुपचूप बसून राहणंच त्यांनी पसंत केलं. 10 मिनिटातच गाडी मार्गस्थ झाली. वाटेत कानपूर, कालपी दोन्ही स्टेशनं लागली. तेव्हा इसवी सन 1857चं स्वातंत्र्य समर त्यांना आठवलं. गंगेवरचा पूल पार करताना इंग्रजांची कत्तलही आठवली. त्या आठवणीतच सकाळी 8:30 वाजता लखनौ आलं. संपूर्ण स्थानकावर ठिकठिकाणी पोलीस होते. प्रत्येकजण डब्यातून स्वतंत्र उतरला. एकमेकात अंतर ठेवून चालू लागला. सर्वजण फलाट क्रमांक 1वरील प्रतीक्षालयात आले. शेजारील विशेष प्रतीक्षालयात पोलिसांचा तळ होता. याचाच अर्थ याच्या इतकी सुरक्षित जागा दुसरी नव्हती. यथावकाश प्रातर्विधी आणि स्नान आटोपून डॉक्टर आणि त्यांचे सहकारी नयने बाहेर पडले. उर्वरित दोघे तिथेच थांबले. स्थानकाबाहेर आल्यावर त्यांनी आपल्या मोबाईलवरून आपल्या गावी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कळलं की सरकारने संपूर्ण नेटवर्क बंद केलेलं आहे. शेवटी एका सार्वजनिक केंद्रावरून त्यांनी संपर्क साधला. प्रवासाचा एक टप्पा तरी सुखरूप पार केल्याचा निरोप त्यांनी त्यांना दिला. त्याचप्रमाणे येताना ज्या सूचना मिळाल्या होत्या त्याला अनुसरून त्यांनी लखनौ येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना सुलतानपूर या गावी जाण्याचा आदेश मिळाला. तेथील एक संपर्क क्रमांक देण्यात आला. स्थानकावर परत येत असतानाच रस्त्यावर अचानक पळापळी सुरू झालेली दिसली. पोलिसांनी लाठीमार सुरू केला. डॉक्टर आणि नेने दोघेही पळत सुटले आणि एका बाजार संकुलात शिरले. 10-15 मिनिटात अंदाज घेते परत रस्त्यावर आले. तेव्हा पोलीस, लष्कर आणि काही तरुण यांचा जमाव त्यांना दिसला. काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी एका पोलिसालाच विचारलं, काय झालं हो? गुणगुणणाऱ्या मच्छराकडे ज्या नजरेने आपण पाहतो त्याच नजरेने त्यांनी आमच्याकडे पाहिलं. लगेच डॉक्टर तिथून सटकले. थोड्या वेळाने दुसऱ्या पोलिसाला परत विचारलं असताना तो म्हणाला, सेना भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या गाडीला अपघात झाल्यामुळे काही तरुण संतप्त झाले आहेत आणि त्यांनी दंगा सुरू केला, म्हणून आम्ही तो आवरत आहोत. हे ऐकल्यावर डॉक्टर शांत झाले. प्रतीक्षालयात परत येऊन आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, आपल्याला सुलतानपूरला जाण्याचा आदेश आहे. 11:40 गाडी आहे. आत्तापर्यंत जशी खबरदारी घेतली आहे तशीच आपण पुढेही घेणार आहोत. प्रत्येकाने स्वतंत्र तिकीट काढून सुलतानपूर गाठायचं आहे. यथावकाश चौघेजण सुलतानपूरला उतरले. तेव्हा दुपारचे 3 वाजले होते. स्थानकावर पोलीस बंदोबस्त होताच. तरीही एक एक करत चौघे बाहेर आले. आपल्या सहकाऱ्यांना हळूहळू चालत राहण्याची सूचना देऊन डॉक्टरांनी एका हिंदी दूरभाष केंद्रावरून दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. हॅलो, जय श्रीराम. मी महाराष्ट्रातून आलेलो आहे. माझ्याबरोबर आणखीन 3 कार्यकर्ते आहेत. जय श्रीराम. तुम्ही स्टेशनजवळ असलेल्या विद्यार्थी प्रेसमध्ये जा. तिथे तुम्हाला स्थानिक कार्यकर्ता घ्यायला येईल. सर्व सामान आत ठेवा, असं सांगून फोन बंद झाला. खुणेची शीळ वाजवून डॉक्टरांनी सर्वांना परत बोलवलं. सर्वजण विद्यार्थी प्रेसमध्ये गेले. त्यांचा मालक एक 70 वर्षाचा गृहस्थ होता. त्यांनी विचारपूस करून कोणाला घरी फोन करायचा असेल तर इथून करू शकता असं म्हटल्यावर सर्वांनीच आपापल्या घरी फोन केला. घरच्या लोकांचा आवाज ऐकल्यावर सर्वांच्या मनावरील ताण हलका झाला. 10 मिनिटांनी 2 तरुण बाहेरून चक्कर मारून गेल्याचं दिसलं. बहुतेक अंदाज घेण्यासाठी ते आले असावेत. थोड्याच वेळात ते परत आले. डॉक्टरांचे चमूने आणि त्या दोघांनी एकमेकांना लगेचच ओळखलं. नमस्कार, मी डॉक्टर कुलकर्णी आणि हे माझे सहकारी. डॉक्टरांनी स्वतःचा आणि सहकाऱ्यांचा परिचय करून दिला. मी ओंकारनाथ आणि हा बद्रीप्रसाद. त्यातील एकाने आपला परिचय करून दिला आणि तो पुढे म्हणाला, आत्ता तुम्ही आमच्या मागोमाग या. साधारण 15-20 पावलं अंतर ठेवून चालत राहा. आपण येथील परिषदेच्या कार्यालयात जाऊ आणि तिथून पुढली व्यवस्था होईल. सुलतानपूर हे मध्यम वस्तीचं उत्तर प्रदेशमधील एका जिल्ह्याचं गाव आहे. फैजाबाद जिल्ह्याला लागूनच असलेलं. सर्वसाधारणपणे कुठल्याही गावात असतो तसा बाजार, भाजी बाजार, रस्त्यावर वेड्या वाकड्या धावणाऱ्या रिक्षा, सायकल रिक्षा, पादचारी, टेम्पो, ट्रक्स यांची रेलचेल असलेल्या रस्त्यावरून
आम्ही सुमारे 15 मिनिटाचा पायी चालत गेल्यावर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात सर्वजण पोचलो. परत एकदा परिचयाचे सोपस्कार. जेवणा खाण्याची विचारपूस झाल्यावर ओंकारनाथने त्यांना परत आपल्या मागोमाग चालण्याची विनंती केली. साधारणपणे तितकाच वेळ चालत गेल्यावर एका बंदिस्त वाड्यात ते आले. आत गेल्यावर कळलं की ती एक शाळा होती. ठिकठिकाणी डॉक्टर हेडगेवार, स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळ यांची बोधवचनं लावलेली होती. दुसऱ्या मजल्यावरील एका वर्गामध्ये त्यांना नेण्यात आलं. तिथे 10 व्यक्ती आधीच बसलेल्या होत्या. इथे पुढील सूचना मिळेपर्यंत थांबा असे मोजकच बोलून ओंकारनाथ निघून गेला. डॉक्टरांनी वर्गावर नजर फिरवली. एक मोडकं टेबल, त्यावर पाण्याच्या बाटल्या, 2-4 पत्रावळी, चुरमुऱ्यांचं पोतं, गुळाचे तुकडे, वरती जळमटं आणि आवाज करीत गरगर फिरणारा पंखा. आत आधीच बसलेल्या व्यक्तींची सर्वांशी आम्ही ओळख करून घेतली. कानपूर, लखनौ आणि जयपूर या ठिकाणाहून ते आलेले रामसेवकच होते. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या इथे शिलापूजन व्हावं ते करावं की नाही यासाठी दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय नकारात्मक लागला होता. रामसेवकांना अयोध्येला जाण्यापासून रोखून धरावे, तेथील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी याची जबाबदारी न्यायालयाने सरकारवरच टाकली होती. हा तर सरकारचा दुबळेपणाच आहे असं म्हणत डॉक्टरांनी या विषयाला वाचा फोडली. आणि बघता बघता संसदेचे अधिकार, न्यायालयाचे अधिकार, श्रद्धा, अल्पसंख्याकांचे लांगुल चालन, कम्युनिस्ट पक्ष, राम मंदिर इत्यादी विषयांवर सर्वांनी मिळून चर्चा केली. चर्चेचं सार असं होतं की सर्वच विषय न्यायालयाच्या कक्षेत येत नसतात किंवा ते न्यायचेही नसतात. ज्यांच्या जीवावर आपण राज्य करतोय त्यांच्याशी, त्यांच्या श्रद्धेशी आपण निगडीत असतो. जरूर ते प्रचलित कायदे पाळूनसुद्धा बरंच काही करता येण्यासारखं असतं. त्यासाठी केंद्र सरकार, विशेषतः पंतप्रधान मात्र खंबीर असावा लागतो. या पार्श्वभूमीवर बंदी असली तरी आपण अयोध्येला जायचंच असा दृढ निर्धार सर्वांनी केला. तोपर्यंत रात्रीचे 9 वाजले होते. चर्चेचे विषय संपलेले होते. पोटात भुकेची आणि डोळ्यात झोपेची जाणीव व्हायला लागली होती. एवढ्यात अजून 10 जणांची एक तुकडी त्यांना सामील झालेली होती. ते सर्व पश्चिम महाराष्ट्रातूनच आलेले होते. त्यामुळे सर्वांना परत एकदा उत्साह आला. त्यांच्या पाठोपाठ ओंकारनाथही आला. आता आपल्याला स्वामीजींच्या आश्रमात जायचं आहे. तिथे भोजन करून अयोध्येला बसने कूच करता येईल. 5 मिनिटातच खाली या असं म्हणून तो निघून गेला. शब्दशः 5 मिनिटात सर्वजण खाली आले. ओंकारनाथ तयारच होता. त्याच्या पाठोपाठ सगळ्यांनीच चालायला सुरुवात केली. तेव्हाच वीज गेली. सर्वत्र अंधार झाला. रस्त्यावर गर्दी तर नव्हतीच. दुकानंही बंद झालेली होती. अंधाराशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत, शक्यतो आवाज न करता, ठेचकाळत, धडपडत सर्वांची वरात 15 मिनिटांनी एका नदीकाठी आली. तिथून काठाच्या उताराने चालत जाऊन सर्वजण एका शेडमध्ये आले. तिथे आधीच 50-60 माणसं हजर होती. एक मिणमिणीत कंदील जमेल तेवढा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत होता. घुंगरांचे, घंटींचे आवाजही येत होते. एक विशालकाय स्वामी 4 पायीवर रेलून बसलेले होते. आपणच आपले वैरी आहोत, आपला धर्म आपण पाळीतच नाही, त्यामुळे इतरांचं फावतं, स्वामीजी तळमळून बोलत होते. ते पुढे असंही म्हणाले की अयोध्येत राम मंदिर होणारच आहे, पण स्वजनद्रोहामुळे त्याला विलंब होत आहे. हिंदुस्थान हा जगातील एकमेव देश असेल की जिथे बहुसंख्यकांना अल्पसंख्याकांपुढे लोटांगण घालावं लागतं, नमतं घ्यावं लागतं. सत्ताधारी पक्षच बहुसंख्यकांना विरोध करतो. हेच या देशाचं आणि हिंदूंचं दुर्दैव आहे. अंधारात काजवे चमकावेत तसे स्वामींचे शब्द चमकत होते. गेल्या 15 दिवसात सुमारे 15,000 रामसेवक रामगंधाने लुब्ध होऊन अयोध्येकडे झेपावत आहेत. ते ज्या ज्या मार्गाने येत आहेत, जात आहेत, तिथे तिथे हा गंध दरवळतो आहे. या आश्रमाचं भाग्य थोर आहे की इथे या रामगंधांची फुलं एकत्र करून त्यांची माला गुंफली जात आहे आणि जी अयोध्येच्या रामाला घातली जाणार आहे. स्वामीजींच्या या विचार प्रदर्शनानंतर कंदिलाच्या प्रकाशातच जेवण झालं. जेवण संपता संपता मिनिटभर वीज आली. तेव्हा कळलं की हा आश्रम म्हणजे एक बखळ जागा आहे. जेवायला बसलेले ती जागा म्हणजे गोठा आहे. मधून मधून येत असलेले घुंगरू आणि घंटीचे आवाज हे आजूबाजूला रवंथ करणाऱ्या गोवंशाचे आहेत. भोजन संपता संपता रात्रीचे 12 वाजले. बसचा पत्ता नव्हता.
आडवं व्हायला जागा नव्हती. तरीही हळूहळू निद्रेने डुलकीच्या रूपाने प्रत्येकाला गाठायला सुरुवात केली. जवळजवळ सर्वांनीच तिच्यापुढे मान तुकवली. डॉक्टर कुलकर्णींनीही तोच मार्ग अनुसरला. उर्वरित भाग ऑडिओ क्लिप नंबर 3 मध्ये आपण ऐकणार आहोत.